प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक बार आपणा सर्वांना सलाम. प्रियजनानो, आज आपण पुन्हा एकदा प्रभुभोजन विधी याबद्दल, त्याचं महत्व, त्याचं वैशिष्ट्य समजून घेणार आहोत, थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. म्हणून प्रियजनानो, आम्ही येणाऱ्या आठवडी जो प्रभुभोजन घेणार आहे त्या प्रभुभोजन विधीच्या अगोदर आमची सर्वस्वी तयारी होण्यासाठी माझ्या प्रियजनांनो हा प्रभुभोजन विधी समजून घेणं, उमजून घेणं, जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ आजचा तुमच्यासाठी. चला तर आजचं वचन आपण पाहूया. निर्गमचं पुस्तक 12वा अध्याय आणि 15वं वचन, 19 वचन आणि 20 वचन, हे 3 वचन आपण वाचणार आहे आणि त्याच्यानंतर यावर आधारित छोटासा संदेश आपण पाहणार आहोत. वचन असं म्हणतं, 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. 15वं वचन असं म्हणत आहे. 19 वचन असं म्हणतं आणि 20वं वचन असं म्हणतं, 7 दिवस पर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे, कारण जो कोणी एखादी खमीराची वस्तू खाईल तो परदेशी असो किंवा स्वदेशी असो, त्याचा इस्रायलाच्या मंडळीतून उच्छेद करावा. तुम्ही कसलाही खमीराचा पदार्थ खाऊ नये. तुमच्या सगळ्या घरात बेखमीर भाकरी खाव्या. किती सुंदर देवाचं वचन आहे. प्रियजनांनो, मी पाहतो की वल्हांडण सण इस्रायल लोक ज्यावेळेस साजरा करत असत, हा जो त्यांची जी परंपरा होती प्रघात होता. या सणाच्या वेळेस सर्व यहुदी कुटुंबीय जे आहेत, सर्व यहुदी कुटुंबीय आहेत, आपल्या घरातून खमीर म्हणजे पाप, बेखमीर भाकरीच्या या सप्ताहाच्या पहिल्या दिवसाच्या अगोदर आपल्या घरातून काढून टाकत होते. कारण बेखमीर भाकरीचा जो सण होता, सप्ताह होता, त्या सप्ताह चालू होण्याच्या अगोदर सर्व यहुदी कुटुंबीय आपल्या घरातील खमीर काढून टाकत होते. म्हणजे आपल्या घरातील पाप काढून टाकत होते, समूळ काढून टाकत होते. प्रियजनांनो, आमच्या ही लक्षात असू द्या की ही देवाची आज्ञा त्यांच्यासाठी होती. परमेश्वरानं स्वतः त्यांना ही आज्ञा दिलेली होती. परमेश्वरानं त्यांना हे सांगितलेलं होतं. ही परमेश्वरानं त्यांना केलेली सूचना होती. आता खमीर म्हणजे काय? खमीर म्हणजे पाप, म्हणजेच अहमपणा, स्पर्धा, एकमेकासंगती केलेली स्पर्धा, मत्सर, आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये असलेला मत्सर, हेवा, चिडखोर वृत्ती आणि विशेष म्हणजे स्वार्थीपणा. ही सर्व पापी आहेत, हे सर्व खमीर आहेत. हे सर्व पाप जे मनुष्याच्या, जे विश्वासकाच्या जीवनामध्ये आहेत, ते सर्व पाप म्हणजे ते खमीर आहेत. आणि म्हणून येत्या शनिवारी आणि येत्या प्रभुभोजन दिवशी ख्रिस्ताशी, परमेश्वराशी अगदी मनापासून, आत्मीयतेने आपल्या प्रभुभोजन दिवशी त्या परमेश्वराशी सहभागिता करण्याच्या अगोदर आम्ही ज्या पद्धतीने इस्रायल लोक सप्ताह, बेखमीर भाकरीचा सप्ताह, त्या सप्ताहाच्या अगोदर, त्या आठवड्याच्या अगोदर आपल्या घरातील खमीर काढून टाकत होते, त्याच पद्धतीनं प्रभूला भेटण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा आमच्या जीवनातील या सर्व पापाच्या कॅटेगरी काढून टाकून आम्ही प्रभूला भेटण्यासाठी सज्ज असं असलं पाहिजे. कारण की त्या दिवशी आपण प्रभुभोजनच फक्त घेणार नाही, तर माझ्या प्रियजनांनो लक्षात ठेवा, आम्ही परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला त्या दिवशी भेटत असतो आणि ख्रिस्त आणि तुमची भेट होणार असते. त्याच्या दुसऱ्या येण्याची आम्ही घोषणा करणार आहोत. प्रभुभोजन घेणार आहोत म्हणजे काय? आम्ही परमेश्वराच्या, येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची घोषणा करणार आहोत. त्याच्या येण्याची वाट पाहण्यामध्ये अजून एकदा विश्वासानं त्याची आम्ही वाट पाहत आहोत. ही घोषणा आम्ही प्रभुभोजन घेत असताना करणार आहोत. हा आत्मनिश्चय आम्ही करणार आहोत. प्रियजनांनो, हे सिद्ध आम्ही हे सिद्ध करणार आहोत की पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताचं येणं होणार आहे. आम्ही त्याची आशा धरणार आहोत. प्रियजनांनो, आम्ही विश्वासाने, मोकळेपणाने पाप दूर करूया आणि येत्या शनिवारी, येत्या प्रभुभोजन दिवशी
प्रभू भोजनाच्या निमित्तानं ख्रिस्ताला भेटण्यासाठी सज्ज होऊया, तयार होऊया. आम्ही ख्रिस्ताला भेटणार आहोत याची जाण आपण ठेवूया, याची ओळख आपण ठेवूया आणि परमेश्वराला भेटण्यासाठी फक्त प्रभुभोजन दिवशी नव्हे तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी त्याची तयारी आपण करूया. ऍडव्हेंटिस्ट चर्चच्या सेविका मिसेस एलेन जी व्हाईट यांच्या मते खमीर म्हणजे काय आहे? खमीर म्हणजे ह्या बायबलमध्ये याला आतून हळूहळू वार करणारा पदार्थ, वार करणारी गोष्ट, याचं प्रतीक हे खमीर म्हणून मानलं जातं. ते जे खमीर आहे ते चांगलंही आहे, चांगल्यासाठीही आहे आणि ते खमीर म्हणजे पाप आणि वाईटासाठी पण आहे. हे एलेन व्हाईट यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्या लिखाणांच्या मध्ये. खमीर म्हणजे वाईट प्रभाव, जो आपल्यावर पडणारा वाईट प्रभाव आहे त्याला खमीर म्हणण्यात आलेला आहे, त्याला पाप म्हणलेला आहे, त्याला चुकीची शिकवण असं सुद्धा एलेन जी व्हाईट म्हणतात. ज्या वेळेस त्या खमीराचा वापर करतात, त्या शब्दाचा आपल्या लिखाणामध्ये वापर करतात, त्यावेळेस अशा प्रकारचं त्या खमीराबद्दल लिहिताना आपल्याला दिसतात. म्हणून एलेन जी व्हाईट यांच्या मते खमीर बहुतेक वेळा पाप, ढोंग आणि चुकीची शिकवण दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेला शब्द तो आहे. मत्ती 16:6 मध्ये आपल्याला काय म्हणलेलं आहे? परुषी व सदुकी यांच्या खमीरापासून सावध राहा. विश्वासकांनो, सर्व चुकीच्या ज्या शिकवणी आहेत, ज्या बायबलला धरून नाहीत, त्या खमीर आहेत, त्याच्यापासून सावध राहा म्हणून सांगण्यात आलेलं आहे. लूकचं पुस्तक 12वा अध्याय 1 वचन आपल्याला काय सांगतं? प्रियजनांनो, या पुस्तकातील या पहिल्याच अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे, पुरुषांचे खमीर म्हणजे ढोंग. पुरुषी जे धार्मिक पुढारी होते त्यांचं जे खमीर जे आहे ते म्हणजे ढोंग म्हणण्यात आलेलं आहे. प्रियजनांनो, ज्या पद्धतीनं थोडासा खमीर जो आहे तो संपूर्ण पीठ फुगवतो, नासवतो, वाईट करतो, तसेच आपल्या जीवनामधले थोडस पाप सुद्धा किंवा चुकीची आपण शिकवण जे स्वीकारतो ते आमचं संपूर्ण जीवन, आध्यात्मिक जीवन बिघडून टाकू शकते. म्हणून या वाईट खमीरांच्या पासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. प्रियजनांनो, एलेन जी व्हाईट यांचं पुस्तक जे आहे टेस्टमनी फॉर द चर्च मध्ये स्पष्टपणे एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, वाईट विचार आणि चुकीची तत्व हळूहळू संपूर्ण जीवन, आध्यात्मिक जीवन, विश्वासकांचं आध्यात्मिक जीवन वाईट करू शकतात. त्या जीवनावर, चांगल्या जीवनावर या वाईट शिकवणीचा वाईट परिणाम हळूहळू होऊ शकतो, असं ते टेस्टिमनी फॉर द चर्च या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टपणे लिहितात. खमीर म्हणजे चांगला प्रभाव किंवा देवाचं राज्य, याला सुद्धा खमीर म्हणण्यात आलेला आहे. कधी कधी चुकीचे गोंधळ होऊ देता कामा नये. प्रियजनांनो, कधी कधी खमीर देवाच्या राज्याचा चांगला प्रभाव दर्शवण्यासाठी सुद्धा वापरण्यात आलेला आहे. मत्ती 13:33 वचन काय म्हणतं? स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. एलेन जी व्हाईट यांनी क्राइस्ट ऑब्जेक्ट लेसन या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाचे सत्य हृदयात शांतपणे काम करते आणि जीवन बदलते. खमीराप्रमाणे देवाचे प्रेम हळूहळू संपूर्ण व्यक्तिमत्व बदलते. जसं खमीर हळूहळू वाईट प्रभाव टाकते, तसं चांगलं खमीर, सत्य खमीर जे आहे ते वाईट जीवन हळूहळू चांगल्या जीवनामध्ये सुद्धा बदलते. म्हणून खमीराप्रमाणे देवाचे प्रेम जे आहे ते हळूहळू संपूर्ण माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व सुद्धा बदलू शकते. या खमीराचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? 1 कोरिन्थीय पत्र 5वा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये थोडेसे खमीर संपूर्ण पीठ फुगवते असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय? थोडेसे पाप संपूर्ण जीवन बिघडवू शकते. थोडे सत्य संपूर्ण जीवन, वाईट जीवन चांगल्यामध्ये बदलू शकते. आणि यावरती जर आम्हाला बिब्लिकली आणि बायबलचा संदेश जर पाहिजे असेल तर असं म्हणतो, खमीर जसा पीठ बदलतो, वाईट चांगलं वाईटात करतो, तसे पाप किंवा देवाचे सत्य आपले जीवन चांगले किंवा वाईट बदलवू शकते. खमीराचे 2 प्रकार आहेत. खमीर जसं पीठ बदलते किंवा चांगलं पीठ वाईटामध्ये बदलते, तसंच पाप, जे छोटस पाप आहे ते आपलं आध्यात्मिक जीवन बिघडवू शकतं.
म्हणून प्रियजनानो, आपलं जे खमीर आहे ते त्या इस्रायल लोकांच्या प्रमाणे जो खमीराचा सप्ताह आहे, बेखमीराचा सप्ताह आहे, या सप्ताहाच्या अगोदर जसं ते खमीर आपल्यामधून काढून टाकत होते आणि मग तो सप्ताह पवित्रपणे पाळत होते, तशाच प्रकारे हा पवित्र विधी पवित्रपणे पाळण्यासाठी येणाऱ्या प्रभू भोजनच्या अगोदर आम्ही आमच्यातील सर्व पाप, जी मी मगाशी तुम्हाला सांगितली, ते आम्ही दूर करूया आणि देवाला भेटण्यासाठी येऊया. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची कृपा तुम्हाबरोबर असो. येणारा प्रभू भोजनसाठी तयारी करा, तयारीत राहा. देव तुम्हाला आशीर्वादाने बरो. आमेन.